तुम्ही सत्तेवर आहात, पण सत्तेचा अंमलबजावणी घेऊन कोणी आले नाही. 12 वर्ष आहात. 13व्या वर्षी तुम्ही सत्तेत नसाल हा माझा शब्द आणि गॅरंटी. उपाटा शिल्लक राहणार. अहो राधाकृष्ण विखे पाटील या उपाटाला तुम्हाला आधी मंत्री केलं. असे खंपक आणि फकवा असा हे आम्हाला हिंदुत्व शिकवलं. नेमक्या बाबाला आम्ही हिंदुत्व शिकवलं. दुसऱ्या दिवशी परत गेले. मी गाड्या बोलल्या 48 गाड्या. 48. मला वाटलं 100 की फुटपाथवरती उभं राहावं आणि मोदींना खाली बोलून वेलडी चॉकलेट द्यावं. नाही कोणाला पश्चाताप झाला असेल त्यांच्या गद्दारीबद्दल त्यांनी केलेल्या प्रेमानीबद्दल तर मातोश्रीवर यावं, शिवसेना पक्ष प्रमुखांची माफी मागावी आणि कामाला लागा. मग दुसरी शिवसेना काय? ती शिवसेना नाही, ती अमित शहाची सेना आहे. ती अमित शहा आणि मोदीची सेना आहे. आणि सर्व आमचे किरण काळे आणि मुंबईहून खास SIR संदर्भात या SIRच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालची निवडणूक ताब्यात घेतली. जिंकली नाही, ताब्यात घेतली. तो SIR म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी जे इथे आले ते शिवसेनेचे सचिव रवी महाले आणि सर्व माझे सहकारी पदाधिकारी. मी जिल्हा प्रमुखांना एवढंच सांगेन की सुरुवात चांगली झाली. निवडणुका नाही, निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. विधानसभा झाल्या, लोकसभा आधी झाल्या, नगरपालिका झाल्या, जिल्हा परिषदा व्हायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पुढलं 2.5-3 वर्ष हे फक्त संघटना बांधणीचंच काम करायचं, पक्ष बांधायचा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आपल्याला पुन्हा त्याच गतवैभवाला न्यायची आणि त्यातून त्या मेळाव्याची सुरुवात. आणि फार कठीण नाहीये. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना लक्षात घ्या. ही मेंढ्यांची शिवसेना नाहीये, लाचारांची शिवसेना नाहीये. मला सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की कोणीतरी सांगितलं मुंडे गटातल्या की 2 शिवसेना एकत्र आता यायला पाहिजे. 2 शिवसेना एकत्र यायला पाहिजे. मी त्याला सांगितलं शिवसेना 2 नाही, शिवसेना एकच आहे. आणि ती शिवसेना एकमेव म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या 6 पक्षाचं काम करतो. तीच एकमेव शिवसेना. मग दुसरी शिवसेना काय? ती शिवसेना नाही, ती अमित शहाची सेना आहे. ती अमित शहा आणि मोदीची सेना आहे. त्याला शिवसेना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू. अमित शहा म्हटलं उठ उठायचं, अमित शहा म्हटलं वस्त्र बसायचं. ही आमची शिवसेना नाही. आमची शिवसेना ही स्वाभिमानी शिवसैनिकांची शिवसेना. मग तुम्ही दोघे एकत्र येणार का? ज्या कोणाला पश्चाताप झाला असेल, त्यांच्या गद्दारीबद्दल त्यांनी केलेल्या प्रेमानीबद्दल तर मातोश्रीवर यावं, शिवसेना पक्ष प्रमुखांची माफी मागावी आणि कामाला लागावं. महाराष्ट्राचं वातावरण बदलून झालं. काही दिवसापूर्वी मी पाहिले देवेंद्र फडणवीस आले, शिर्डी आले होते ना. वंदे भारत ट्रेनने आले आणि जाताना तापा घेऊन निघून गेले. इंधन बचत करायची आहे. इंधन बचत
जेव्हा नरेंद्र मोदी म्हटले इंधन बचत करायचे आहे तर पहिल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरून मोटरसायकलवरून निघाले, डबल सीट पहिल्या दिवशी. आज त्या घटनेला 15-16 दिवस झाले. एक दिवस मोटरसायकल डबल सीट, आता मागे 15-20 गाड्यांचा ताफा चालू आहे. असे भूमी आणि नोकरीची बाजू आहे. नरेंद्र मोदी पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये मला आम्ही इंधन बचत करते 2 गाड्या घेऊन फिरले, 2 गाड्या घेऊन. आजूबाजूला सगळ्या वेगळ्या गाड्या त्यांच्या असतात, दिसत नाहीत आपल्याला. तिसऱ्या दिवशी परत गेले, मी गाड्या मोजल्या 48 गाड्या. 48. मला वाटलं 100. मी फुटपाथवरती उभं राहिलो आणि मोदींना खाली बोलून मेलडी चॉकलेट द्यावं, थँक्यू. लोकांना गंडवल्याबद्दल हे मेलडी चॉकलेट. देशभरामध्ये इंधनाची टंचाई. येताना पेट्रोल भरायला गेलो, कसं लिटर आहे पेट्रोल? मी बोर्ड बघितलं 112-13 आणि बाजूला होतं दारूचं दुकान, बिअर 80 रुपये. 80 रुपये बिअर आणि पेट्रोल 112. आता थंड व्हायचंय की गरम व्हायचंय? झुमना है क्या झुमना है? याबाबत सुद्धा नरेंद्र मोदींनी देशाला मार्गदर्शन करायला पाहिजे. म्हणून मी बात करायला, या देशामध्ये दारू स्वस्त, पाणी नाही. देशाचे पंतप्रधान मार्गदर्शन करत होते परवा. देशाच्या पंतप्रधानांनी मार्गदर्शन कशावर करायला पाहिजे, काय करत होते मार्गदर्शन? कॅबिनेटमध्ये आपल्या मंत्र्यांना आणि जनतेला सांगतात पाणी जास्त प्या, पाणी जास्त प्या, उन्हाळा वाढलाय, गरमी वाढली आहे. मी काय देशाच्या पंतप्रधानाचं का? आम्हाला माहिती आहे की वर्ष आम्ही पाणी टंचाई, दुसऱ्या भागामध्ये पाणी टंचाई. अहो पाणी द्या ना, लोकांना पुरेसं स्वच्छ पाणी द्या. 80 रुपये बिअर नकोय आम्हाला, स्वच्छ पाणी द्या. आणि आज सकाळी मी चित्र बघितलं फेऱ्याचं, फार इंटरेस्टिंग चित्र. पाणी टंचाई आहे, देशात पाणी नाही. त्याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रशिक्षण शिबिर सुरू केलं. 1 लिटर पाण्यामध्ये आंघोळ कशी करावी, माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओ. 1 लिटर बाटलीमध्ये आंघोळ कशी करावी याचं प्रशिक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलं. असे कोट्यावरती 50 पोरं बसवले संघाची आणि प्रत्येकाला 1-1 लिटरची बाटली दिली आहे पाण्याची आणि प्रशिक्षण की 1 लिटर मध्ये आंघोळ कशी करावी. या देशामध्ये सुरू असलेली खेळ 1 नंबरचे भूमी. आम्हाला म्हणतात गाय कापू नका, गोमाता गोवंश बंदी व्हायला पाहिजे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येताच 14 वर्ष झालेल्या गायीला कापण्याची परवानगी. म्हणजे 14 वर्षापर्यंत गोमाता आणि 14 वर्षानंतर ती आमची माता नाही. असे ठंपक आणि बकवास हे आम्हाला हिंदुत्व शिकवलं. यांच्या बापाला आम्ही हिंदुत्व शिकवलं. अरे हिंदुत्वाचा बाप कोण असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. तुम्ही सत्तेवर आहात पण सत्तेचा अंमलबट्टा घेऊन कोणी आलेला नाही. 10 वर्ष आहात, 12 वर्ष आहात,
13व्या वर्षी तुम्ही सत्तेत मोदीचा राजयोग संपलेला आहे. मी सांग मला उत्तम ज्योतिष मोदीचा राजयोग संपलेला आहे आणि मोदीचा राजयोग संपला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा राजयोग संपला. भारतीय जनता पक्षाचा राजयोग मुळात मोदी आणि भाजपा कधी जिंकलाच नाही. सरळ मार्गाने महाराष्ट्रात नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही, आसाममध्ये नाही, गुजरातमध्ये नाही. सरळ मार्गाने निवडणुका कधी घेतल्या नाही. सरळ मार्गाने कधी मतदान करून दिलं नाही. लोकांचे पक्ष फोडायचे, निवडणूक आयोगाला हाताशी धरायचे, सुप्रीम कोर्ट शिशाय टाकायचे, मत विकत घ्यायची आणि अशा पद्धतीनं विजय विकत घ्यायचे. ते मोदीचं आणि त्याच्या पक्षाचं आणि भाजपचं धोरण. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लोकसभेला 32 जागा जिंकते आणि 6 महिन्यात होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या शिवसेनेला 20 जागा मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 खासदार असताना त्याला 10 जागा मिळत नाही. काँग्रेसचे 13 खासदार असताना त्याला 16 जागा मिळत नाही. तुम्ही आम्हाला काय बोलू समजता? ज्या पद्धतीने निवडणूक हे काय सांगताय? तुमचे इकडले विखे पाटील हे लवकरच भेटेला जाणार आहे. विखे पाटील काय म्हणाले? उपाटा शिल्लक राहणार. अहो राधाकृष्ण विखे पाटील या उपाटाला तुम्हाला आधी मंत्री केलं. विखे पाटील या उपाटानं तुमच्या वडिलांना केंद्रात मंत्री केलं होतं आणि एकाच वेळेला 5 लेखांना मंत्री करण्याचा विक्रम हा अनेक घरं बदलून आपण आता भाजपच्या घरात आला. ज्या दिवशी उद्या आमची सत्ता त्या दिवशी आमच्या घरात आम्हाला तुम्ही शिकवू नका. निशा काय असतात ते आम्हाला शिकवू. उभाटा राहणार काय उभाट? या महाराष्ट्रात शिवसेनाच नाही आणि उद्धव ठाकरेंचीच राहील. तुम्ही आतापासून तयारी करा कोणाच्या दारात उभा आहे. हे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक. अहो या राज्याचा पहिला साखर कारखाना सहकारी साखर कारखाना जेव्हा स्थापन केला यांच्या वडिला आजोबांनी तेव्हा भाजपचा जन्म झाला नव्हता. RSSचा जन्म झाला नव्हता. पंडित नेहरू पंतप्रधान होते. इतके एहसान खराब वर्ष होता. हे भाजपच्या पालख्यावात आहे. महाराष्ट्र वढ्यांच्या पालख्यावात आहे. जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत त्यांच्या पालख्या, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांच्या पालख्यावर आहे. आणि आम्हाला सांगतो ना, अनेक पक्ष आले आणि गेले, अनेक नेते आले आणि गेले. शिवसेना ही 4 लक्ष अग्राम. अरे एखाद दुसरा पराभव झाला म्हणून खचून जाणारे आम्ही नाही. शिवसेनेनं विजयापेक्षा जास्त पराभव बसवलेले. विजय येतो आणि जातो, सत्ता येते आणि जाते. आणि वाईट काळ कोणाला आला? अटल बिहारी वाजपेयींना आला, लालकृष्ण अडवाणींना आता सुरूच आहे. उद्या मोदींना आणि शहाला सुद्धा येणार आहे. देवेंद्र फडणवीसना येणार आहे. एकनाथ शिंदेला वनवासात जावं लागेल, हिमालयात जावं लागेल. काय सांगावं या सगळ्यांना? एकाच वेळी तुरुंगात जावं लागेल. एवढी वापर करून ठेवलेली आहे. आणि विखे पाटील मी तुमच्या या जिल्ह्यातून तुम्हाला आव्हान देतो. शिवसेनेच्या नाराला लागू नका. शिवसेनेच्या नाराला लागला
संजय राऊत तिथे ठाण मांडून बसे आणि त्या लढायला गेले. तुम्ही तुमचं लाचारीचं काम चालू करा. हा महाराष्ट्र आहे विसरू नका. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या माहिती आहे ना. निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका भाऊ हे लाडका बहिणींचे मेळावे. एका बाजूला एकनाथ शिंदे घेतोय सगळ्या लाडक्या बहिणी माझी अगदीच त्यांचा भाऊ. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस नाही 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 कोण आहे भाऊ मीच भाऊ. तिसऱ्या बाजूला भाऊ अजित पवार ते सोडून त्यांनी अर्थमंत्री मी सही केली आहे मी तुमचा भाऊ. 1 कोटी बेकायदेशीर अपात्र लाडका बहिणीला 1500 प्रमाणे पैसे दिले 17,000 कोटी रुपये. आणि आता ते बिंग फुटलेलं आहे. आता हे 17,000 कोटी वसूल करायचे कसं. मी सकाळी सांगितलं पत्रकार हे 17,000 कोटी यांची सगळ्यांची संपत्ती जप्त करा. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. तुम्ही जनतेचा पैसा अशा प्रकारे बेमान पद्धतीने वाटता निवडणुका जिंकण्यासाठी. 17,000 कोटी काही सोपी रक्कम. मुळात निवडणूक रद्द केली पाहिजे. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अपात्र मतदारांना पैसे वाटून तुम्ही निवडणूक जिंकलेली आहात. तुम्ही लोकशाहीची आणि भारतीय संविधानाची गदारी केली. ही सगळी निवडणुकी झाली. निवडणूक आयोगानं रद्द केली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा विधानसभेची निवडणूक व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा मोठा अपराध या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो हा जिल्हा अत्यंत महत्वाचा आहे. एकेकाळी या जिल्ह्यातून आपला आमदार सुद्धा निवडून जातो. मी स्वतःला सातारा भागातून निवडून खासदार येतात खासदार जातात पण शिवसेनेच्या खासदार मॉडेल मात्र कायम. पण आपल्याला आमदार पाहिजे. आपल्याला जिल्हा परिषदेचे सदस्य पाहिजे. आपल्याला या भागातून पुढल्या काळासाठी किमान 4 आमदार निवडून आणण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे. ही ताकद आहे. जनतेमध्ये आजही शिवसेना लोकप्रिय आहे. जनतेमध्ये आजही बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्यावर श्रद्धा ठेवून काम करणारा शिवसैनिक आणि जनता आहे. जिद्दीने आपण नवीन फळी कार्यकर्त्यांची उभी राहिली. कोणी गेलं सोडून म्हणून पक्ष थांबलेला नाही. पक्ष थांबत नाही. फक्त आपल्यामध्ये आता काम करण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की सर्व संकटांशी मुकाबला करून जो पक्ष गेले अनेक वर्ष 60 वर्षापेक्षा जास्त काळ एका जिद्दीने आणि तर्फेने उभा आहे तो पक्ष असा कुणाला सहसंपवता येणार. शिवसेनेच्या वाटचालीमध्ये 60 वर्षाच्या वाटचालीमध्ये छगन भुजबळ आले आणि गेले. नारायण राणे आले आणि गेले. एकनाथ शिंदे सुद्धा गेले. ते परत कायमचेच जाणार आहे तिथे आहेत तिथून. पण हा पक्ष शिवसेना हा पक्ष मात्र बाळासाहेब ठाकरेंची भक्ती ध्वजा घेऊन कायम असं म्हणतात फडकत राहणार आहे. ही एक मनाशी आपण समजावून आणली पाहिजे. आणि आपण जिथे आहोत ज्या पदावर आहोत त्या पदावरून पक्षवाढीसाठी काम केलं पाहिजे. काल मी काही पक्षाच्या बैठका घेतल्या आज घेतल्या आपण सगळ्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून मला सांगण्यात साहेब आम्ही जिद्दीने काम करू आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसाहित्य सरकार आणण्यासाठी हा जिल्हा मोठं योगदान देईल अशा प्रकारची भूमिका या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी घेतली. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभार. हे राज्य महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे फुले शाहू आंबेडकरांचा आपण म्हणतो. पण मगाशी आंबासाहेब दानवेंनी सांगितले शेतकऱ्यांची अवस्था काय.
विद्यार्थ्यांची अवस्था काय, नीट परीक्षेमध्ये कशा प्रकारचा घोटाळा झालेला आहे, हे सरकार एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही. हे सरकार एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही, तर राज्य काय चाललं. मगाशी काही फौजी लोकांनी प्रवेश घेतला, माजी सैनिकांनी आपल्या पक्षात प्रवेश घेतला. माजी सैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंचं एक फार महत्वाचं वाक्य आपल्याला असतं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, या देशामध्ये फक्त दोनच सेना आहे, ते भारतीय सेना सीमेवर आणि शिवसेना महाराष्ट्र. आणि या दोनच सेना शेवटी या देशात राहणार आहे. आणि ते चित्र तुम्हाला नरेंद्र मोदी, अमित शहा यांना मी वारंवार सांगतो, समोर भेटल्यावर पण सांगतो, माझ्या तेवढा दम आहे. डोळ्याची हिंमत नाही बाळासाहेब ठाकरे सुताना सांगतो, कोई अमर पट्टा लेकर नहीं आया है, सभी को कभी ना कभी जाना है. तो लोगों से ठीक से बर्ताव करो, मानुष की न वागा, लोकशाही टिकवा. ज्या शिवसेनेने तुम्हाला जीवदान दिलं नरेंद्र मोदी, अमित शहा, त्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर घुसलेला आहे. एक दिवस हा खंजीर तुमच्या सुद्धा पाठीत घुसल्याशिवाय राहणार नाही. हा या देशात आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. अरे बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलंय नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलंय अमित शहा. माझं पुस्तक वाचा, मी तुरुंगातून आल्यावर पुस्तक लिहिलंय, त्याने सगळं आहे कसं वाचवलं यावर काम. आणि त्या शिवसेनेचे तुम्ही तुकडे करून स्वतःची सत्ता स्थापन करा. हा शिवसैनिक तुमचा भेटायचे करा, हा शिवसैनिक तुम्हाला मित्रांनो एक लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे अत्यंत पुण्यवान ग्रस्त होते. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यावर ही शिवसेना आणि महाराष्ट्र चालला. आणि तुम्ही ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केलाय, तो तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण सगळ्यांनी खंबीरपणे, जिद्दीनं, एकजुटीनं काम केलं पाहिजे. मी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला सांगितलेलं आहे की लढाईला झालेली सुरुवात, आता आपल्याला मागे हटायचं. तुम्ही जेव्हा जेव्हा मला या जिल्ह्यामध्ये बोलवाल, कोणती लढाई असू द्या, मी शेख पोचल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पाठीशी आहे, उद्धव ठाकरे आपल्या पाठीशी आहे, आदित्य ठाकरे आपल्या पाठीशी आहे, आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत. बाजूच्या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे आहेत, हात मारले की एका तासामध्ये हजर. काय खैरे साहेब, चंद्रकांत खैरे बघा, आमच्या वय वर्ष 75. शेलार मामा आहे शिवसेनेचा, शेलार मामा. मी आज आपली इथेच रजा घेतो. आपण आला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आला, जुनात आला, रस्ते चांगले नाहीत असं मला सांगितलं तरी आला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि जिल्ह्या सगळ्यांच्या पक्षाच्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांचं योगदान. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या जागेवरून तर राजकारण चांगलंच तापलंय. महायुतीत ही जागा अखेर भाजपला सुटली. भाजपकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप हे स्लो पॉइजन आहे, हळूहळू शिवसेनेला संपवत आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्तारांच्या टीकेवरून सत्तारांनी संबंधित वक्तव्य करण्यापूर्वी आपल्या नेत्यांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न विचारलाय. तसेच अब्दुल सत्तार यांना तातडीने वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचे समन्स बजावण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांना तातडीने मुंबईत बोलवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांची आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांची देखील भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांची गळाभेट झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अंबादास दानवे यांनी काल दोन्ही शिवसेनेच्या एकत्र येण्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असतानाच सत्तार आणि अंबादास दानवे यांनी गळाभेट घेतल्याचं समोर आलंय. तसेच आज खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात काय काय घडामोडी घडतात याबाबत उत्सुकता वाढली आहे. शिवसेना एकच आहे. मी कालही म्हणालो, दोन शिवसेना असूच शकत नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. शिवसेनेचं काम हे नेहमी शिवसेना भवन किंवा मातोश्री येथून चालतं. ठाकरे नाहीत तर ती शिवसेना कशी असणार, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. ज्यांना पश्चाताप झालाय, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकरी आणि मराठी माणसांच्या विरोधी पक्ष आहे, हा शेडजी आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, अशा ज्यांना जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटावं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.